वो आदमी का कळलं पाहिजे की हा पाकिस्तान नहीं है, भारत आहे. माननीय नरेंद्र भाई मोदी जी का भारत है, माननीय अमित भाई का भारत है, माननीय देवेंद्र फडणवीस जी का महाराष्ट्र है. यदि भारत में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अबू आदमीच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि मला त्यांचे जे मतदारसंघचे लोक आहे त्यांना आव्हान आहे की त्यांच्या घरी जावा आणि त्याने सांगा की आमच्याबरोबर तुम्ही पण वंदे मातरम 7 नोव्हेंबरला करा. वंदे मातरम आझादीचा गीत होता. वंदे मातरम एक मंत्र होता. आज पण हा मंत्राचे लोक उच्चारण करता, आनंद घेता. यावर्षी 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण होत आहे. तर माननीय देवेंद्र फडणवीसच्या मार्गदर्शनानुसार आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी मोठा वंदे मातरमचा कार्यक्रम करणार आहे. कोणाची हिंमत असेल तो समेर यावा. आम्ही त्यांना आवाहन करतो की आम्ही तुमच्या घरासमोर जाऊन आमचे कार्यकर्ता वंदे मातरमचा गान करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.